बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 8 वर्षाच्या नर बिबट्या सूर्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। मूत्रपिंड आणि यकृताच्या गंभीर विकारांवर त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झालाय। केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी सूर्याला दत्तक घेतलं होतं। यापूर्वी त्यांनी दत्तक घेतलेल्या पॅन्थर या बिबट्याचाही मृत्यू झाला होता। त्यामुळे नॅशनल पार्कमधील बिबट्यांच्या देखभालीवर प्रश्न निर्माण झाला असून खासदार रामदास आठवले यांचे चिरंजीवच्या नेतृत्वाखाली नॅशनल पार्क गेटवर आंदोलन करण्यात आलं। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी। पाहूयात। मी सध्या आहे बोरिवली नॅशनल पार्कमध्ये। आपण ते पाहू शकता की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा इथे एक आंदोलन करण्यात आलं। कुठे ना कुठेतरी जे लेपर जे दत्तक घेतला होता रामदास आठवलेजींनी आपल्या मुलाच्या नावावरती, त्याचा मृत्यू झालेला होता। जित काय सांगाल, आज तुम्ही इकडे आंदोलनाला बसलात? मला असं वाटतं की ह्याच्यावरनं पूर्ण तपासणी केली पाहिजे, ह्याच्या मागे कारण काय आहे। अजून आम्हाला अशी मागणी आहे की ते CCTV फुटेज, अजून ते पोस्टमॉर्टम रिपोर्ट ते आमच्या हातात आले पाहिजेत। अजून आम्हाला असं वाटतं की आम्हाला कळवलं पाहिजे होतं त्यांनी। आमचा पहिले बी एक भीम करून पॅन्थर होता, त्याचा बी मृत्यू झाल्यानंतर आम्हाला 3-4 दिवसानंतर कळवण्यात आलं। पुन्हा आम्हाला अंतविधीला बोलवण्यात आलं। म्हणून आम्हाला असं वाटतं की जे काय कारण आहे हे जे मागे येऊन जे कोणी डॉक्टरची म्हणजे डॉक्टरनी व्यवस्थित काय काळजी घेतली नाही। अजून आम्हाला तर त्यांनी जेव्हा त्याची तब्येत बरी नव्हती जेव्हा आम्हाला कळवण्यात आलं पाहिजे होतं। आमचं हे एवढं होतं मागणी। काय आश्वासन दिले नॅशनल? आम्ही त्यांना आश्वासन दिलं आम्हाला CCTV फुटेज, पोस्टमॉर्टम रिपोर्ट, अजून ह्याच्या मागे कोण आपल्या सिंबाची काळजी घेत होतं, अजून जे डॉक्टर आहेत त्यांच्यावरती आम्हाला पूर्णपणे कारवाई झाली पाहिजे। रमेशजी काय सांगाल तुम्ही याबद्दल? नाही, या ठिकाणी मी पहिला प्रथम वन खात्याचा जाहीर निषेध करतो की वारंवार या ठिकाणी वन्य प्राण्यांची मृत्यू होतो, याचं कारण आम्हाला कळत नाही। गेल्या 2 वर्षापूर्वी सुद्धा भीम टायगर या नावाने आम्ही एक जीतच्या नावाने अडॉप्ट केला होता, तो त्याचा मृत्यू झाला। मृत्यू झाल्यानंतर 4थ्या दिवशी आम्हाला कळवण्यात आलं। आता रविवारी त्याचा मृत्यू झाला आणि आम्हाला जवळ सोमवारी मंगळवारी कळवलं। म्हणजे याचा अर्थ असा आहे की फॉरेस्ट ऑफिसर, तिथे संबंधित डॉक्टर निकित शिंदे आणि बांगर हे कदाचित वाटतंय की त्यांची हत्या करून त्यांची कातडीपासून दातापासून त्याची तस्करी करण्याचा प्रकार आहे। आणि सर प्रताप सर नाईक यांनी सुद्धा अडॉप्ट केलेला एक बिबट्या आहे, त्याची सुद्धा मौत झालेली आहे। जवळजवळ 5-6 पॅन्थर्स या ठिकाणी त्यांनी मारून टाकलेले आहेत, असा आमचा स्पष्ट आरोप आहे। जोपर्यंत डॉक्टर बांगर आणि डॉक्टर शिंदे आणि किरण पाटील यांच्यावर कारवाई होत नाही, एक चौकशी समिती नेमत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू असणार आहे। आता अनिता पाटील मॅडमशी आमचं बोलणं झालेलं आहे, त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही चौकशी नेमवतोय। जर त्यांनी चौकशी नेमवली नाही किंवा अधिकाऱ्यावर कारवाई नाही केली तर आम्ही रस्ता रोको सारखे प्रकार करू आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आठवले साहेबांचे आदेश आम्हाला त्यांनी दिलेले आहेत। त्यांनी सांगितलेलं आहे की त्याची चौकशी झाली पाहिजे, अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे। जर तसं होत नसेल तर संपूर्ण महाराष्ट्रभर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल आणि वेळ पडली तर फॉरेस्ट मिनिस्टरच्या बंगल्यावर सुद्धा आम्ही घुसायचा प्रयत्न करू, याच्यासाठी की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। पाहू शकतो की एक मोठं आंदोलन इथे दिसून येत आहे। कुठेतरी 2 लेपर यांची मृत्यू झालेला आहे आणि हे दुसरा प्रकार आहे। किरण जाधव, आवाज इंडिया।